जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोसीखुर्द धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले आहेत. धरणातून 3841.98 क्युमेक वेगाने पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. या मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, मासेमारी, पोहणे तसेच पूरस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या सखल भागांमध्ये अनावश्यक वावर करू नये असे निर्देश दिले आहेत. संभाव्य पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. गोसीखुर्द धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे वैनगंगा नदीलगतच्या काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून प्रशासनाने परिस्थितीनुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।